प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, आज या सायंकाळी प्रभूच्या पवित्र चरणाशी आपण जमलेलो असताना, प्रभूच्या वचनाकडे आपण वळत असताना सुरुवातीला आपण एक शास्त्रभाग वाचणार आहोत की ज्या शास्त्रभागामध्ये इस्रायल लोक तांबडा समुद्र त्यांनी ओलांडलेला आहे आणि आता ते तयार आहेत की त्यांना दुधामधाच्या प्रदेशाकडे जाण्याची त्यांची वाटचाल पुढे जाणार आहे. आणि त्या अशा परिस्थितीमध्ये ते असताना त्यांनी एक फार मोठा चमत्कार बघितला आहे की जे विरोधक त्यांना मारायला येत होते त्यांची प्रेत त्यांनी पाहिलं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. तुमचा यहोवा तुम्हाला विजयी करणारा परमेश्वर आहे. तो तुम्हाला सामर्थ्याने भरणारा देव आहे. अद्भुत अलौकिक गोष्टी करणारा देव आहे. समुद्र दुभागलेला त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं. त्यांनी फर्स्ट टाइम बघितलं समुद्र दुभागू शकतो. त्यांनी कधी ऐकलं पण नव्हतं. जी कामं तुम्ही कधीच ऐकली नसतील, माझा देव आज रात्री तुमच्यासाठी करणार आहे. जे तुम्ही पाहिलं नव्हतं, अगदी तेच परमेश्वर तुमच्या जीवनात आज करणार आहे. त्या गोष्टी करणार आहे की तुमचे वैरी चित्त झालेले तुम्ही पाहाल आणि त्यांच्या पुढे उभे राहून तुम्ही म्हणणार नाही की बरा मेलास. तुम्ही त्यांच्या पुढे उभे राहून म्हणाल की आम्ही यहोवाचे लोक आहोत. हालेलुया. प्रभू तुला धन्यवाद जे तू आमच्या जीवनात करत आहेस. इतका सुंदर मिरॅकल त्यांच्यासाठी झाला. आणि मग तिथून पुढे सगळे मोशे बरोबरचे सगळे लोक जे आहेत, सगळे इस्रायली लोक तांबडा समुद्र ओलांडून शूर नावाच्या रानातून त्यांनी प्रवास केला. आणि तिथून त्या रानातून प्रवास करताना 3 दिवस त्यांनी प्रवास करत राहिले. किती दिवस? 3 दिवस. आणि 3 दिवस प्रवास करत असताना पाण्यातून वाचूनच आलेत, पण समंदर के किनारे बैठे हैं फिर भी प्यासे है, असं खूप लोकांचं असतं. आणि तिथून जरी ते पुढं जात होते आणि वाटेत त्यांना तहान लागली, त्यांनी पाणी शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना विश्वास होता की पाणी मिळेल. आणि असं करत 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 1-2 दिवस नाही, तब्बल 3 दिवस त्यांनी प्रवास केला, पण पाणी मिळालं नाही. किती लोक आमीन म्हणतील? हालेलुया. बोलो येशू मसीह की. कितीतरी वेळा आम्ही मोठे चमत्कार पाहिलेले असतात आणि लहान चमत्कारांसाठी आम्ही अविश्वास दाखवत असतो. आमच्या जीवनात आम्ही पाहिलेलं असतं की प्रभूने माझा जीव वाचवलाय, माझ्यासाठी मोठा मिरॅकल केलाय. आणि एखाद्या छोट्याशा प्रॉब्लेमवरून आपण प्रभूशी भांडायला निघतो की प्रभू तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस का? मी काय म्हणतो, रानात चालता चालता ते पाणी शोधता शोधता जीव गेला तरी चालेल, पण देवाविरुद्ध कधी बोलू नका. किती लोक आमीन म्हणणार आहेत? दुसरी नाण्याची बाजू आहे की तो तुम्हाला मरू देणार नाही. हालेलुया. पण विश्वास हा पाहिजे की काहीही हो, मी माझ्या देवाच्या विरुद्ध जाणार नाही. निर्गम याचा 15वा अध्याय आणि यातील 22 पासून 27 पर्यंत वचन आहेत. निर्गम एक्सोडस चॅप्टर 15 वर्सेस 22 ऑनवर्ड्स. नंतर मोशेने इस्रायल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे नेले आणि ते शूर नावाच्या रानात जाऊन पोहोचले. त्या रानातून 3 दिवस कूच करीत असता त्यांना पाणी कुठे मिळेना. मग मारा नावाच्या एका ठिकाणी ते आले. तेथील पाणी फार कडू असल्यामुळे त्यांना ते पिववेना, म्हणून त्या जागेचे नाव मारा असे पडले. तेव्हा आम्ही काय प्यावे असे म्हणून त्यांनी मोशेजवळ कुरकुर केली. त्याने परमेश्वराचा धावा केला. तेव्हा त्याने त्याला एक झाड दाखवले. ते त्याने पाण्यात टाकल्यावर पाणी गोड झाले. तेथे परमेश्वराने त्यांच्यासाठी विधी व नियम लावून दिला. त्यांना कसोटीस लावले आणि म्हटले, तू आपला देव परमेश्वर ह्याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठवले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. मग ते एलीम येथे आले. तेथे पाण्याचे 12 झरे आणि खजुरीची 70 झाडे होती. तेथे पाण्याजवळ त्यांनी तळ दिला. आमेन. इस्रायल लोकांनी तांबडा समुद्र दुभागलाय.
तो समुद्र दुभागल्यानंतर 3 दिवस त्यांनी कूच केली आणि 3 दिवसाच्या प्रवासात त्यांना पाणी मिळालं नाही. 3 दिवसाच्या प्रवासामध्ये 3 दिवस बिना पाण्याचं राहणं सोपी गोष्ट नाहीये. आणि त्या प्रवासामध्ये, या खडतर प्रवासामध्ये जिथं ते चालून दमलेले आहेत, आता त्यांना पाण्याची नितांत गरज आहे. आणि मग त्यांच्या मनात एक विचार आहे की आता आम्हाला जर पाणी मिळालं नाही तर आमचा जीव जाईल की राहील, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि अशा परिस्थितीमध्ये ते असताना ज्या वेळेस ते शूर नावाच्या रानातून पुढे पुढे सरसावले आणि 3 दिवसाची कूच करून ज्या वेळेस ते एका ठिकाणी पोहोचले, त्या ठिकाणाला मारा असं म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांना पोहोचल्यानंतर एक आनंद त्यांना पाहायला मिळतो, कारण की त्यांची जी गरज होती ती देवाने पूर्ण केली. त्यांच्या समोर पाणी आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. पाणी बघून त्यांना आनंद झाला. पाणी बघून त्यांना वाटलं की देवाने आज आमची गरज पूर्ण केलेली आहे, परमेश्वराने आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आहे. आणि मग ते सगळे 3 दिवसानंतर आनंदी झाले. आणि जसं त्यांनी पाणी बघितलं, एकमेकांना धक्के देऊन पुढे जात असतील, आधी कोण पाणी पिणार? आणि ज्याने सगळ्यात पहिलं सगळ्यांना धक्के देऊन बाजूला करून जो पहिला पाण्याजवळ गेला, ज्याने पहिलं पाणी पिलं, एक घोट पिताच मागे हटला. तो म्हटला पाण्यामध्ये मरण आहे, पाणी तर कडू आहे, हे पाणी पिण्यास योग्य नाही, सगळ्यांना मागे करा. काही लोक चाखून बघतायत पाणी कडू आहे. आणि मग त्यांना हा विश्वास बसला की आम्हाला पाणी तर मिळालंय, परंतु ते पाणी पिण्यास योग्य नाही. मारा या शब्दाचा अर्थच कडवटपणा आहे. मारा या शब्दाचाच अर्थ कडवटपणा आहे. असं ते पाणी पिण्यास योग्य नाही. आणि हे सगळे जे लोक होते ते अगदी तणावामध्ये आले, देवा विरुद्ध बोलायला लागले, कुरकुर करायला लागले. आणि त्यांनी प्रश्न विचारला मोशेला, कुरकुर करायला लागले की आता आम्ही काय प्यावे? जसं मोशे आपल्याबरोबर बिस्लरीच्या बाटल्या घेऊन आलेला आहे की त्याच्या खिशातून तो काढून यांना देणार आहे. ते मोशेला कुरकुर करतायत की आता आम्ही काय प्यायचं, आता आम्ही काय करायचं, आता आम्ही काय केलं पाहिजे. आणि मग देवाच्या प्रिय लोकांनो, त्या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. पाणी कडवट आहे, पण त्यांच्यापेक्षा यांची मन जास्त कडवट आहेत. त्यांच्या स्वभावाला दर्शवणारं ते पाणी आहे, त्यांच्या बोलण्याला दर्शवणारं ते पाणी आहे. एवढा मोठा चमत्कार ज्या देवाने केला, तो परमेश्वर पाणी देणार नाही का? ज्याने तुम्हाला तारू दिलंय तो तुम्हाला अरारत पर्वत देणारा परमेश्वर आहे. ज्याने तुमच्यावरती कृपा केलेली आहे, तो करताना 50% 70% कृपा करणार नाही. त्याची कृपा तुमच्यावरती 100% होणार. जी तुमची गरज आहे ती पूर्ण केली जाणार. परमेश्वर समुद्र दुभागणार आहे. ज्याने आधी मिराकल केले, आज पण तो चमत्कार करायला समर्थ देव आहे. आजही तो तुमच्यासाठी महान काम करायला तयार आहे. आमेन, हालेलुया. या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, ते कुरकुर करत आहेत, ते देवाच्या विरुद्ध बोलत आहेत. त्यांचं बोलणं मोशे समोर आहे, त्यांचं बोलणं देवाच्या विरुद्ध आहे. आणि आता आम्ही काय प्यावं, त्यांच्या पुढे प्रश्न पडलेला आहे. आणि त्यांना मरणाची भीती वाटत आहे. त्यांना हे वाटत आहे पाणी तर मिळालं पण योग्य नाहीये, परमेश्वर तू असं का करतोस, आमच्यासाठी असं का होत आहेत, अशा अनेक प्रश्नांचा कल्लोळ त्यांच्या मनामध्ये असेल. आणि बायबल सांगतं की त्या ठिकाणी परमेश्वराने एक अद्भुत गोष्टी केली. आणि ज्या वेळेस मोशेने देवाचा धावा केला, परमेश्वराने त्याला एक झाड दाखवले. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. परमेश्वर नेहमी तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम पासून डायव्हर्ट करणार प्रियांनो. हालेलुया. कुणी आमेन म्हणावं या गोष्टीला. हालेलुया. तुम्ही घोकत बसाल, तुम्ही बोलत बसाल, माझी ही समस्या आहे देवा, माझी ती समस्या आहे, माझं हे आहे, माझं ते आहे, माझा हा प्रॉब्लेम आहे, माझा तो प्रॉब्लेम आहे. प्रभू म्हणतो तिथून नजर काढ, तुला नजर दुसरीकडे लावायची आहे. परमेश्वर तुम्हाला प्रॉब्लेम पासून डिस्ट्रॅक्ट करणारा परमेश्वर आहे. प्रॉब्लेम बरोबर डिस्कनेक्ट करणारा परमेश्वर आहे. जिथं तुमची नजर लागली वादळाकडे बघून बुडणाऱ्यांना प्रभू म्हणत आहे परत तुम्ही माझ्याकडे पाहायचंय, परत तुमची नजर माझ्याकडे आली पाहिजे. परमेश्वर तुम्हाला तुमच्या समस्यांविषयी बोलू देणार नाही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. तुम्ही फक्त म्हणत राहाल माझी समस्या आहे, कडवट पाणी आहे, मला तहान लागली, ते सोड. ज्याने धावा केला त्याला झाड दिसलं. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. सोल्युशन त्यालाच मिळतं जो परमेश्वराचा धावा करतो, जो परमेश्वराला हाक मारतो त्यालाच उत्तर मिळतं. आणि जे फक्त कुरकुर करत राहतात त्यांना कुरकुरच मिळते. हालेलुया. त्यांना बाकी दुसरं काही मिळणार नाही. दोष देणाऱ्यांना दोष मिळत राहतील, निंदा करणाऱ्यांची
निंदाच होईल प्रियांनो. जे पेरणार ते उगवणार. मोशेने देवाचा धावा केला आणि परमेश्वराने त्याला एक सुंदर झाड दाखवलं. हे झाड ज्यावेळेस त्याला दाखवलं ते त्याने पाण्यात टाकलं. ते झाड त्याने घेतलं, तोडलं आणि त्याने कुठं टाकलं? पाण्यात टाकता क्षणी ते कडू पाणी गोड पाणी झालं प्रियांनो. हालेलुया. कुणी आमेन म्हणायला तयार आहे का? हालेलुया. किती पॉवरफुल वचन आहे देवाचं. ते झाड आज ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं चिन्ह आहे. जो वधस्तंभाकडे येतो, वधस्तंभाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, त्याचा सगळा कडवटपणा वधस्तंभावरती घेतला जातो. आठ्यामिठ्या पडलेले चेहरे, उतरलेले चेहरे तो ताजे तवाने करणारा परमेश्वर आहे. ज्यांची तोंड उतरली आहेत, थोडं महाराष्ट्रीयन भाषेत, ज्यांची थोवाडं उतरलेली आहेत, त्यांना आनंदी करून त्यांना नाचायला लावणारा आमचा स्वर्गीय देव आहे. ज्यावेळेस तुम्ही त्या वधस्तंभाकडे पाहता, तुमचं जीवन देवाच्या आनंदाने भरून जातं. तुमचे व्याप क्रुसावरती घेतले जातात. त्या कडवट पाण्याला झाडाने स्पर्श करताच ते पाणी गोड झालं. प्रभूने दैवी चमत्कार केला. प्रभूने असीम सामर्थ्याचं कार्य केलं. तो देव, त्या इस्रायल लोकांसाठी चमत्कार करणारा देव, त्याने आज तुमच्या आणि माझ्यासाठी आमचे सगळे जीवनातली वाईट कामं, आमची पापं, आमच्यातला सगळा कडवटपणा त्या क्रूसावर त्याने वाहून नेलेला आहे. हालेलुया. कडवट पाणी गोड पाण्यामध्ये बदललंय. ज्यांची पूर्वी ओळख अशी होती, त्यांची ओळख आज रात्री देव बदलणार आहे. हालेलुया. येशूकडे आल्यावर सगळ्या गोष्टी बदलतात प्रियांनो. आणि जेव्हा ते पाणी गोड झालं प्रियांनो, तेव्हा ते सगळे लोक त्या पाण्याकडे धावले असतील. कडवट पाण्याकडे कुणी येत नाही. हालेलुया. आम्हाला देवाचं वचन दिलेलं आहे आणि ते कसं आहे? मधासारखं गोड आहे. कसं आहे देवाचं वचन? आणि जर तुमच्या मुखात देवाची वचन आहे, तुमचं बोलणं पण मधासारखं गोड होऊन जाईल. हालेलुया. बोलो येशू मसीह की. तुमच्या मुखातून कडवटपणाचे शब्द निघणार नाही. कोणाच्या अंतकरणाला दुखवलं जाईल अशी तुमची भाषा असणार नाही. प्रेमाने तुम्ही सगळं जग जिंकून घ्याल. जिथं कुणावर फेवर होत नाही तिथं तुमच्यावर फेवर केलं जाईल. कारण की परमेश्वराने त्याचे दैवी शब्द तुमच्या मुखामध्ये घातलेले आहेत. आमचा जुना स्वभाव गेला पाहिजे प्रियांनो. आमच्यातल्या जुन्या गोष्टी गेल्या पाहिजेत. ते लोक तांबडा समुद्र ओलांडून आले, पण अजून आपल्या जुन्या स्वभावाला त्यांनी ओलांडलेलं नव्हतं. आपल्यातला जुना स्वभाव ठेवलेला त्यांच्या जीवनात तसाच ठेवलेला होता. काही लोक देवाकडे प्रार्थना करतात, देवा माझा उपयोग कर, देवा माझा उपयोग कर. रडत बसतात वर्षानुवर्ष. पास्टर प्लीज प्रेयर करा. प्रभू माझा उपयोग का नाही करत, मला प्लीज सांगा. प्रभू मला कुठंच उपयोगात आणत नाही, मी काहीच कामाचं नाही, तू घरी बस. तुम्ही ऐकलं मी काय बोललो? देवाचा जर तुम्हाला स्वभाव कळाला ना, तर त्याच्या स्वभावात एक गोष्ट स्पष्ट आहे. त्याला सोन्या चांदीची पात्र नको आहे, त्याचा इंटरेस्ट नाही आहे. तो खूप धनवान आहे, राजांचा राजा आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे, त्याच्यासारखं कोणीच नाही. त्याचा इंटरेस्ट कुठलाच तुमच्या अशा गोष्टींमध्ये नाही आहे. त्याला पात्र तो बघताना फक्त सोन्याचं आहे, चांदीचं हे बघत नाही, फक्त स्वच्छ पात्र पाहिजे बस. हालेलुया. स्वच्छ आहे, मी याला उपयोगात आणणार. काही लोक मोठं म्हणता म्हणता शोकेसचे पात्र झालेले आहेत. हालेलुया. देवाला सांगायचं मला शोकेसचं नको, मला किचनमध्ये वापरात येणारं पात्र बनव. तुझ्या हातातलं पात्र बनव, तुझ्या गौरवासाठी उपयोगात येणारं पात्र बनव. त्या लोकांचा देव वापर करतो जे प्रभू समोर लीन आणि नम्र होतात, जे प्रभू समोर आपलं जीवन समर्पित करतात. जे अवेलेबल आहेत ते उपयोगात आणले जातील, जे बिझी आहेत ते अजून बिझी होतील. खूप लोकांचं मी ऐकतो, मी खूप बिझी आहे. एक दिवस ना त्या लोकांकडे मृत्यू येतो आणि मृत्यूला म्हणतो मी बिझी आहे. तो म्हणतो मी ऐकून घेत नसतो कोणाचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या दिवशी नो बिझी, एव्हरी अपॉइंटमेंट विल कॅन्सल ऑन दॅट डे. हालेलुया. तुमची प्रत्येक अपॉइंटमेंट रद्द केली जाईल त्या दिवशी आणि तुम्ही म्हणू शकणार नाही टुडे आय एम बिझी. व्हॉट एव्हर इट मे बी, यू हॅव टू गो. हालेलुया.
आम्ही बिझी देवाच्या राज्यासाठी, आम्ही बिझी खऱ्या कामासाठी, आम्ही बिझी देवाचं गौरव करण्यासाठी. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी प्रभूचं वचन सांगत आहे, कडू पाणी गोड झालं आणि परमेश्वराचा असं गौरव झालं की सगळे त्या पाण्याकडे आकर्षित झाले. ज्यावेळेस तुमच्यातलं ते जुनं पण निघून जातं, तुमच्याकडं चांगले चांगले लोक येतील. प्रियांनो, शल्मोनाकडं शबाची राणी भेटायला आली. कोणती राणी? अशी रिकाम्या हाताने नाही आली, त्याचं ज्ञान पडताळायला आली. भरपूर तिने बरेच गिफ्ट तिने बरोबर आणले. येशू ख्रिस्ताला मागी लोक भेटायला आले, रिकाम्या हाताने नाही आले. अब्राम मलकी सदेकला भेटला, रिकाम्या हाताने नाही आला, दिला त्याने दशमांश. जे लोक आपल्या जीवनात आशीर्वाद प्राप्त करतात, राजे त्यांच्या भेटीला येतात. प्रियांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समृद्ध होण्याचं, आशीर्वादित होण्याचं हे एक रहस्य आहे. हे एक रहस्य. आमचा जुना स्वभाव आम्ही टाकला पाहिजे. जुने बुधले त्या खानागावच्या लग्नामध्ये प्रभूने नाही वापरले. ते बुधले तसेच होते आतमध्ये, किचनमध्ये. ते बुधले त्याने रिकामे झालेले तसेच पडू दिले. त्यांच्याकडे त्याने बघितलं पण नाही ढुंकून काय करायचंय त्यांचं. आधीच्या बुधल्यांमध्येच परत पाणी भरायला लावलं असतं. नको, ओव्हर स्मार्ट लोक नको आहेत प्रभूला. साधे सरळ लोक प्रभू उचलतो आणि प्रभू त्यांचा उपयोग करतो. हालेलुया. जे म्हणतात प्रभू मी शून्य आहे, प्रभू म्हणतो मी अंक आहे तुझ्यासाठी. हालेलुया. मी तुझ्यासाठी कार्य करणार आहे, मी तुझ्यासाठी एक रस्ता तयार करणार आहे. आणि ज्या दगडी रांजणाकडे कुणीच बघत नव्हतं, ते पण रिकामे झाले होते. आता काय परत पाणीच भरलं जाणार. तुझा इतिहास आज रचला जात आहे. भरताना पाणी, काढताना द्राक्षरस. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. चर्च मध्ये येण्याच्या आधी पाणी, इथून बाहेर पडल्यावर द्राक्षरस. हालेलुया. प्रभू ते काम त्याच्या लोकांच्या जीवनात आज करू इच्छित आहे. हालेलुया. या पाण्याचं कडवटपणा निघून जातो आणि ते पाणी गोड बनतंय. एक फक्त ते झाड देवाने दाखवलं, ते झाड उचलून त्याने पाण्यात टाकलं. दैवी चमत्कार, किती अलौकिक चमत्कार. आणि परमेश्वराने त्यांच्याशी ॲग्रीमेंट केलं, विधी आज्ञा पाळ. मिस्री लोकांवर जे रोग पाठवले तू तुझ्यावर कधीच पाठवणार नाही, कारण मी तुला रोग मुक्त करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. त्याची ओळख आहे, रोग मुक्त करणारा परमेश्वर. आदामाला बनवलं, शरीरात त्यांनी रोग घातले नव्हते, हेल्दी बनवलं होतं. देवाच्या लोकांच्या शरीरामध्ये आजार राहावा ही देवाची इच्छा नाही. प्रभूने आम्हाला हेल्दी बनवलंय. आणि ज्या वेळेस तुम्ही परमेश्वराकडे हाक मारता, प्रभू मला आरोग्य दे, त्याची ही क्वालिटी आहे की तो आमच्या जीवनातून रोग दूर करणारा परमेश्वर आहे. तो आम्हाला आरोग्य देणारा परमेश्वर आहे. त्याच्या संपर्कात आल्याने आमच्या जीवनातल्या व्याधी, संकट, अडचणी दूर केल्या जातात. ज्यावेळेस तुम्ही ह्याच निर्गमच्या पुस्तकात 12, 13, 14 अध्याय बघता, ह्या 3 अध्यायांमध्ये ते कसे लोक बाहेर निघाले आणि त्याच्यात त्यांना वलांडण सण साजरा करायला सांगितलाय. कोणता सण? वलांडण, पासओव्हर. आणि त्या रात्री त्यांना कसा सण करायला लावला देवाने की प्रत्येक घराण्यामागं एक एक कोकरू घ्या. घेतलं, चेक करा, काहीच व्यंग नकोय, ओके. आणि मग त्यांनी सगळं, त्यांना ते काय विधी होते सगळं त्यांना करायला सांगितलं. परंतु त्यांचं भोजन त्यांना कडू भाजी बरोबर करायला सांगितलं. कोणती भाजी? कडू भाजी. वलांडणाच्या भोजनात कडू भाजी असायची. ज्यावेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टी आध्यात्मिक दर्जावरती बघता, ते कडवट पाणी आमच्या जीवनातील कडवट अनुभवांना पण दर्शवणारं आहे. हालेलुया. तुम्ही म्हणाल की माझा जन्म झाल्यापासून मला काहीच प्रॉब्लेम नकोय मरेपर्यंत, असं होणार नाही. समस्या येतील, पण त्या समस्येत तुमचा देव तुमच्या बरोबर असणार आहे. हा जो कडवटपणा आहे तो परमेश्वर रिव्हील करत आहे तुम्हाला आज की तुमच्या जीवनातल्या अडचणी, काही लोक तुम्हाला त्या रीतीनं बोलले असतील, तुमचं मन कलुषित केलं असेल, तुम्हाला दुःखी केलं असेल, एखाद्याने वागण्याच्या द्वारे,
तुम्हाला कदाचित कोणी कमी दाखवलं असेल, कदाचित तुम्ही एखाद्या समस्येत अडकलायत. आणि खूप वेळा असं होतं की जेव्हा आपण समस्येत अडकतो त्यावेळेस आपली ही अपेक्षा असते की 4 लोकांनी आमच्याशी बोलावं, आम्हाला इन्करेज करावं. पण 4 लोक खांद्यावर न्यायच्या तयारीत येतात. इन्करेज करणं लांब, चांगले शब्द बोलणं लांब, तुम्हाला डिप्रेस करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही विश्वासात मजबूत व्हाल, स्वतःला एकदम परफेक्ट असं समजाल की प्रभू आता मी तुझ्या विश्वासात परफेक्ट आहे. ज्या गोष्टीच्या उल्लेखाने किंवा एखादा शब्द बोलण्याने तुम्हाला हर्ट होतं ना, वैऱ्याला बरोबर माहिती आहे तो शब्द तुमच्या समोर काढणार आणि त्याच शब्दाने तुम्हाला डाऊन करायचा प्रयत्न करेल. हालेलुया. आजपासून येशूच्या रक्ताआड या, स्वतःला शिवी प्रूफ करून घ्या, स्वतःला शाप प्रूफ करून घ्या. हालेलुया. बोलो येशू मसीह की. फरक नाही पडला पाहिजे. लोक जगिक रीतीनं निगरगट्ट आहेत, आम्ही आत्मिक रीतीनं तशा स्वभावाचं व्हावं. सैतान असा डोक्यावर हात मारून गेला पाहिजे, याला एवढं काय केल्याला फरक पडत नाही. फरक पडत नाही. ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. हालेलुया. बोलो येशू मसीह की. प्रभूची उपस्थिती आहे, ती उपस्थिती तुम्हाला सांभाळणारी आहे. वलांडणाची ती कडू भाजी. ख्रिस्ताचं वधस्तंभावरचं दुःख पण त्या कडू भाजीसारखं आहे प्रियांनो. ज्या वेदना, जे दुःख त्याने सहन केलं आणि क्रुसावरती त्याने आरोळी मारली. माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. ते दुःख साधं नव्हतं. असाधारण अशा दुःखातून, वेदनेतून प्रभूला जावं लागलं. त्याच्या यातना भयंकर होत्या. आणि म्हणून आज ख्रिस्त संपूर्ण जगाला सांगत आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या. तानेल्यांना तो कुठं बोलवत आहे, जलाशयाकडे या आणि पाणी कसं घ्या, विकत. कसं आहे पाणी, जीवनी जल कसं आहे, फुकट देण्यात आलेलं आहे. हे अनमोल जल आहे, पण ते आमच्यासाठी फुकट देण्यात आलेलं आहे. ख्रिस्ताने आमच्यासाठी तो अद्भुत आणि महान चमत्कार केलेला आहे. इब्री भाषेमध्ये कडवटपणाला मारा शब्द वापरलेला आहे. मारा म्हणजे दुःखाचा स्रोत, हाही त्याचा अर्थ आहे. आता त्या ठिकाणची ही घटना झाली आणि त्या ठिकाणातून ह्या लोकांचा पुढचा प्रवास चालू झाला. जस्ट मारामधून निघाले, कडू पाणी गोड झालं आणि जस्ट तिथून निघाल्यानंतर पुढचं ठिकाण होतं एलीम. एलीम मध्ये ते आले. वाचो, एकच वचन आहे त्या ठिकाणी, 27 वचन. मग ते एलीम येथे आले, तेथे पाण्याचे 12 झरे आणि खजुरीची 70 झाडे होती. तेथे पाण्याजवळ त्यांनी तळ दिला. आमेन. एलीम येथे आले. देवाच्या प्रिय लोकांनो, एलीम या शब्दाचा अर्थ आहे झाड किंवा शक्ती. झाड किंवा शक्ती. कडवटपणाच्या ठिकाणातून जिथं शक्ती आहे अशा ठिकाणामध्ये आले. तुमच्या माराला ओलांडल्याशिवाय तुम्हाला एलीमला पोहोचता येत नसतं. तुम्ही ऐकलं मी काय बोललो. हालेलुया. तुम्ही कुरकुर करत जर मारा इथंच बसलात, रडत बसलात. एक व्यक्ती होता प्रार्थना करणारा, मोशे. त्याने प्रार्थना केली आणि दैवी चमत्कार झाला. सगळ्यांनी पाहिला. एक व्यक्ती होता प्रार्थना करणारा. देवाच्या प्रिय लोकांनो, त्याच्या प्रार्थनेद्वारे उत्तर मिळालं आणि त्यांनी देवाकडे विचारल्यामुळे परमेश्वराने त्या पाण्याची चव बदलली. ते पाणी पिण्यास योग्य केलं. तो जो प्रसंग आहे कडवटपणाचा, त्याच्यातून क्रॉस झाल्याशिवाय, निभावून पलीकडे गेल्याशिवाय तुम्हाला मोठा स्वर्गीय आनंद मिळू शकत नाही. एलीम मध्ये ते आल्याच्या नंतर या ठिकाणी बायबल सांगतं की त्यांना 12 पाण्याचे झरे आणि 70 खजुरीची झाडं मिळाली. तिथं त्यांनी त्या पाण्याजवळ त्यांनी तळ दिला, विसावा घेतला. आमेन. हालेलुया. 3 दिवसाचा प्रवास, त्याच्यानंतर कडवट पाणी, सगळ्या अशा अनुभव आणि सरते शेवटी एलीमला येऊन त्यांनी तळ दिला. त्या ठिकाणी त्यांनी विसावा घेतला. परमेश्वराने त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. किती लोक आमेन म्हणणार या गोष्टीसाठी. हालेलुया. पाण्याचे 12 झरे
जुन्या करारात जे 12 घराणे होते इस्रायलाचे त्यांना दर्शवणारे आहेत. नवीन करारात येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांना दर्शवणारे आहेत. स्वर्गामध्ये नव्या यरुशलेमेमध्ये 12 विषय आहेत. हे सगळे आध्यात्मिक आशीर्वाद परमेश्वराने त्या ठिकाणी प्रकट केलेले आहेत. 12 पाण्याचे झरे तृप्त करणारे, आशीर्वादित करणारे असे ते 12 जे झरे आहेत त्याबद्दल आपल्याला पाहायला मिळतं. 70 त्या ठिकाणी खजुरीची झाडं होती. मग 70 जणांबद्दल बायबल काय सांगतं पहा. गणना 11वा अध्याय 16 आणि 17 वचन. परमेश्वर मोशेला म्हणाला, तुझ्या माहितीतले इस्रायल लोकांचे जे वडील व अंमलदार आहेत त्यांच्यातून 70 जण निवडून त्यांना दर्शन मंडपाजवळ माझ्याकडे घेऊन ये. तेथे त्यांनी तुझ्याबरोबर उभे राहावे. मग मी उतरून तेथे तुझ्याशी बोलेन आणि तुझ्यावर असणाऱ्या आत्म्यातून काही घेऊन त्यांच्यावर ठेवीन, म्हणजे तुझ्याबरोबर तेही लोकांचा भार वाहतील. मग तुला एकट्यालाच तो वाहावा लागणार नाही. आमेन. 24वा वचन बघा त्याच अध्यायामध्ये 24 आणि 25. मोशेने बाहेर जाऊन लोकांना परमेश्वराचे म्हणणे कळवले. मग त्याने लोकातल्या वडिलांपैकी 70 जण जमवून त्यांना तंबूभोवती उभे केले. त्यानंतर परमेश्वर मेघात उतरून मोशेशी बोलला आणि त्याच्यावर असणाऱ्या आत्म्यातून काही घेऊन त्याने त्या 70 वडिलांवर ठेवला. तेव्हा त्यांच्यावर आत्मा येताच ते संदेश सांगू लागले, पण त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही. किती लोक आमेन म्हणतील? 70 लोकांची निवड परमेश्वराने केलेली आहे. हालेलुया. 70 खजुरीची झाडं त्या 70 वडिलांना दर्शवणारी आहेत. 70 लोकांनी या ठिकाणी प्रभूच्या आत्म्याचा अनुभव घेतला. जसा देवबापाने मोशेवर जो आत्मा होता त्यातून त्यांच्यावरती ओतताच ते सगळे संदेश देऊ लागले. 70च्या 70 संदेश देऊ लागले. आता या ठिकाणी आणखीन एक त्याच्यामध्ये रहस्य दडलेलं आहे. 26वा वचन पुढे, गणना 11:26. त्यावेळी दोघे पुरुष मागे छावणीत राहिले, म्हणजे 68 आले होते. बोलवले 70, आले किती? 68 आले, कारण 2 लोक मागेच छावणीत राहिले होते. काही लोक असतात ना आमंत्रण देऊन पण येत नाहीत. हालेलुया. काही लोक येत नाहीत, काही लोक येत नाहीत. ह्या दोघांना पण वाटलं जाऊ दे, काय जायचं, बाकीचे चाललेत ना, आपण 2 नाही गेलो तर काय फरक पडणार आहे. पण त्यांना बोलवलं होतं. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. वाव. ते 2 जण छावणीत राहिले. त्यातील एकाचे नाव एल्दाद व दुसऱ्याचे नाव मेदाद. नावं पण जुळ्या भावासारखेच आहेत. एल्दाद, मेदाद. त्यांच्यावरही आत्मा उतरला. कुठं? तंबूजवळ जे आले त्यांच्यावर तर 68 जणांवर उतरलाच, पण जे लोक त्यांच्या छावणीत घरी जिकडं होते तिकडंच त्यांच्यावरती आत्मा उतरला. वाव. हालेलुया. छावणीतच संदेश सांगू लागले. तेव्हा एका तरुणाने धावत जाऊन मोशेला कळवले की एल्दाद व मेदाद हे छावणीत संदेश सांगत आहेत. तेव्हा नूनाचा मुलगा यहोशवा, जो तरुणपणापासूनच मोशेचा सेवक होता, तो त्याला म्हणाला, मोशे माझ्या स्वामी त्यांना मना कर. मोशे त्याला म्हणाला, माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने आपला आत्मा त्या सर्वांवर ठेवला असता तर किती बरे झाले असते. मग मोशे इस्रायलाच्या वडीलजनासह छावणीत परतला. किती लोक आमेन म्हणणार? इथं ना एक रहस्य समजून घ्या. 70 जणांना बोलवलंय. सगळे म्हणा 70 जण. 70 आले नाहीत, सगळे आले, पण 2 जण छावणीतच राहिले. आणि ते जे छावणीत राहिले होते, जसा इकडं आत्मा उतरला, सेम टाइमला त्या दोघांवरती पण आत्मा उतरला. याचा अर्थ असा आहे, ज्याला बोलवलंय त्याच्याकडून देव काम करून घेणारच. हालेलुया. तुम्ही योनासारखं पळालात तरी देव सोडणार नाही.
तुम्ही जिथं आहात देव तुमची तिथं पकड घेईल. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. परमेश्वर तुमची भेट घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जिथं आहात तिथं देव तुम्हाला त्याच्या आत्म्याने भरील. तुम्ही वाटेवर असाल, तुम्ही घरात असाल, तुम्ही कुठेही असा, प्रभूचा आत्मा तुमची भेट घेतल्याशिवाय राहणार नाही. किती लोक आमेन म्हणतील? या ठिकाणी यहोशवाला वाटतंय की मना करावी. तो सांगत आहे की त्याला थांबवा. मोशे एक चांगला लीडर आहे. किती लोक आमेन म्हणतील? आज पण खूप लोक तुम्हाला थांबवतील, बोलतील तुम्हाला अन्य भाषेचे 2च शब्द येतात, ही कशी काय भाषा होईल? तुमचं लॉजिक पवित्र आत्म्यापुढं नाही चालत प्रियांनो. हालेलुया. बोलो येशू मसीह की. जे दिलंय ते दृढ धरून ठेवा. प्रेज द लॉर्ड. ज्यांची नावं घेतली प्रभूने त्यांना आशीर्वादित केलं. ज्या देवाकडे तुम्ही आलेले आहात तो देव सारखा वाटा देणारा परमेश्वर आहे. हा शब्द जरा काही लोकांना जड जाईल, पण हेच सत्य आहे. किती लोक आमेन म्हणणार आहे? हालेलुया. खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. एकदा काय झालं की आपलं दावीद सिकलागमध्ये आला आणि पहिले शमूएल 30व्या अध्यायात पूर्ण अध्याय ती घटना दिलेली. आधी पलिष्ठांकडे गेला होता, तिथून सिकलागमध्ये आला. सिकलागमध्ये पोहोचल्यानंतर त्याला कळालं त्याच्या 2 बायका बंदी करून घेऊन गेलेत अमालेकी लोक. आणि तिथले सिकलागमधले आजूबाजूच्या प्रदेशातलं सगळं काही लुटून वैरी घेऊन गेलेले आहेत अमालेकी लोक. आता ज्या वेळेस दावीद तिथं उभा आहे त्या परिस्थितीमध्ये लोकांनी तर दगडच घेतले होते दावीदाला मारायला. ह्याला मारून टाकू आता, ह्याच्यामुळं झालं सगळं, सगळं लुटून नेलं आमचं, लेकरं बाळ पैसा पाणी सगळं गेलंय. लोक चिडलेल्या स्थितीत आहेत. दावीद स्थिर राहिला. दावीद म्हटला एफोद घेऊन ये माझ्याकडं. प्रार्थना केली, देवा मी काय करू, जाऊ? परमेश्वर म्हटलं मी आहे तुझ्या बरोबर. हालेलुया. बोलो येशू मसीह की. प्रभूला विचारल्याशिवाय कधीच गडबड करू नका, घाई करू नका. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, प्रभू मी हे काम करू की प्रभू मी हे काम करू नको. यू मस्ट आस्क हिम फर्स्ट. तुम्ही स्वतःला येशूच्या रक्ताने झाकलंय का? तुम्ही आत्म्यात स्वतःला स्ट्रॉंग समजता का? तुम्हाला गॅरंटी आहे का की देवाने तुम्हाला वॉरियर म्हणून निवडलंय? नाही तर काही महाभाग मी बघतो असे, मुंबईचे सगळे दुष्टात्मे मी हाकलून देतो. कुठं? दिल्लीला पाठवतोस तू? काय चाललंय तुझं? एक आला तर तुझा थरथर 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 कत्तक चालू होतो, थाथही थथथही चालू होतं तुझं. आणि तू मुंबईचे दुष्ट आत्मे काढतोस अख्ख्या. काय लॉजिक आहे त्याच्यात? किंवा काय त्याच्यात आत्मिक कार्य आहे? काय समज आहे त्याच्या मागे? दुष्टात्मे सगळे मिळून तुला मुंबईच्या बाहेर काढतील? पॉसिबल आहे? कारण तू आत्म्यात स्वतः स्ट्रॉंग नाहीयेस. स्किवाच्या मुलांचं काय झालं माहिती आहे ना? असंच असतं हे. देवाला विचारलं मी काय करू, आणि गेला त्यांच्या मागे. आता जेव्हा तिकडं पोहोचला ना, तर काय झालं, याचे सगळे दाविदाचे लोक त्याच्या बरोबर आहेत. त्याचे योद्धे, कर्जबाजारी विपन्न होते ते लोक, आठवते की नाही? ते सगळे योद्धे झालेत. आता त्याच्याबरोबर मोठी टीम आहे. ते आता तिकडून दमून आले होते. 200 लोक एकदम गळून गेले होते. त्यांना काय केलं की जे सामान होतं सगळं त्यांच्या बरोबर, युद्धावर जाताना काय सामान घेऊन जायची गरज आहे का नाहीये? आता समजा 8 दिवस युद्ध चाललं, खायचं काय? सामग्री बरोबर घेऊन जावी लागत होती. किती लोक आमेन म्हणतात? आता ती जी सामग्री आणली त्यांनी एक ठिकाणी आणून ठेवली. सामग्री सोडून युद्धावर जातं कसं? एक जागेवर त्यांनी ते जमा केलं. 200 लोकांना तिथं ठेवलं. सगळ्यांनी म्हणा 200 लोक. तुम्ही इकडेच थांबा. ते दमलेले होते ना 200 लोक. थकलेल्या लोकांना तिथंच ठेवलं. दावीद पुढं गेला. तिथं पोहोचला. त्यांनी बघितलं हे लोक सगळे सेलिब्रेट करत आहेत.
कधीच रिझल्ट लागायच्या आधी पेढे वाटू नका. विश्वासाने तुम्हाला मिळालंच आहे. एखादी गोष्ट प्राप्त करण्याआधी तुम्ही तुमचा विश्वास प्रदर्शित करता, चांगली गोष्ट आहे, पण त्या विश्वासाचा दिखावा करू नका. काही लोक एवढे ह्या सिद्धांतामध्ये एवढे ॲडव्हान्स लेवलला जाऊन पोहोचलेत ना, त्यांचा ॲडव्हान्स जप झालाय. इतकं ॲडव्हान्स लेवलला गेलेत. काय गरज आहे? एक मुलगा ज्या वेळेस एखादं लाईफमध्ये डिसिजन घेतो, मी इंजिनिअरिंगला जाणार आहे, तो 12वीला पास नाही झाला आणि सगळ्या जगात पेढे वाटत सुटतो, मी इंजिनिअरिंगला जाणार आहे, इंजिनिअरिंगला. एखाद्यामध्ये असं दुष्टात्मा, कसा जातो बघतोस आता मी याला, हे ते पाठवली दुष्टता त्याच्यावर. अडखळणं नसताना त्याला अडखळणं येतील. मम्मी अभ्यासात मनच नाही लागत. अरे येड्या, तू आधीच पेढे वाटून मोकळा झालायस, तुला अडचण येणार. जास्त बोलू नका. किती लोक आमेन म्हणतील? आता ते लोक बिझी आहेत एन्जॉय करण्यामध्ये. टायटॅनिक मधले लोक असंच एन्जॉय करत होते. त्यांना सांगितलं जहाज फुटलंय, अरे चल. मग जहाज पण बोलला, अरे चल. परिस्थितीला असं लाईटली घ्यायचं नसतं. नोहाच्या काळी पण लोक लग्न करून घेत होते. लग्न, तो तिकडं बिचारा तारू बनवतोय आणि इकडे यांचे लग्न. पाऊस येतोय तरी हे हारच घालतायत एकमेकांना. तो बिझी आहे बिचारा तिकडं, ठॉक 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 हातोडी घे. आणि ह्या लोकांचं वेगळंच काम चाललंय. ते लोक एन्जॉय करत होते. जसं गेले, सगळ्यांना तिथं हरवलं, मारलं. सगळं जे काही नेलं होतं ते सगळं लुटलेलं जेवढं होतं ते रिटर्न आणलं. आणि प्लस ते जे लोक नेले होते, अबिगैल वगैरे त्याची बायको, त्यांना परत आणलं. परत आणल्यानंतर 200 लोक सामानाजवळ बसलेले होते. युद्ध लढून आले. श्रेष्ठ कोण आहे दोघांमध्ये? लढणारे का बसणारे? नक्की लॉक किया जाय. 200 लोक बसलेत, बाकीचे युद्धावर गेलेत. युद्ध जिंकून येणारे 200 लोकांना म्हटले, आम्ही लढून आलोय, आम्ही जी लूट आणली त्यातला 1 पैसा पण तुम्हाला मिळणार नाही, कारण तुम्ही बसून राहिलात. तुम्हाला काहीच मिळणार नाही, कारण आम्ही जिंकून आलोय. सगळी लूट आम्ही वाटून घेणार, तुम्हाला काहीच मिळणार नाही. दावीद काय म्हटलं माहिती का? जेवढी लूट लढणाऱ्यांना मिळेल तेवढीच लूट बसलेल्यांना देऊन टाका. हालेलुया, बोलो येशू मसीह की. एक गोष्ट पक्की समजा, स्वर्गात जे विकास कांबळेचं रिवॉर्ड आहे ना, कदाचित त्याच्यापेक्षा मोठं रिवॉर्ड इथं बसणाऱ्या लोकांना मिळेल. तुम्ही म्हणाल, पास्टर असं कसं? तुम्ही महाराष्ट्रात फिरता, तुम्ही असं करता, तुम्ही सेवा करताय, तुमचं जीवन देवाला समर्पित केलंय, तुम्ही फुल टाइमर आहे. अरे नाही, ऐक, ह्या सेवकाला एखाद्या खेड्यात जायला ना कुणीतरी दान दशमांश देतं ना, प्रभू त्याला पण सोडणार नाही, त्याला तेच पारितोषिक देणार जे अभिषिक्ताला मिळणार आहे. हालेलुया. तिथं एक आत्मा उद्धारला जातो ना, ज्यावेळेस एक व्यक्ती म्हणतो की हे प्रभू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, माझं जीवन मी तुला देत आहे, स्वतःची नोंद केली जाते. आणि कंसात असं नाही लिहिलं जात विकास कांबळेच्या द्वारे त्याला पोहोचवलंय कोणी तिथपर्यंत. कोणी कोणी प्रार्थना केली आहे, कोणी कोणी त्या सेवेत सहभाग दिलाय, कोणी कोणी त्या सेवेमध्ये त्यांच्या बरोबर उभे राहिलेले आहेत. ही सुवार्ता फेरी करत करत नाशिकला पोहोचलो आम्ही. नाशिकला पोहोचलो आणि एका फॅमिलीने खूप आग्रह केला की आमच्याकडे जेवायला आहे, नाश्त्याला, ब्रेकफास्टला. जवळचे आहेत आपल्या. आम्ही म्हटलं चला जाऊ. खूप तयारी केली, जय्यत तयारी, एकदम छान. आता तिथे गेल्यानंतर ते नाश्ता सगळं झालं. निघताना त्यांनी मला कपडे दिले. चेहरे का उतरलेत तुमचे? चांगलं केलं की नाही देवाच्या दासाला? आता म्हटलं बस झालं.
त्यांनी गणेश ब्रदरला पण आणि प्रथम ब्रदरला पण कपडे दिले. मी म्हणलं अहो मी पास्टर आहे. हा काय शूटिंग करतोय, ते काय गाडी चालवतायत. फक्त बरोबर आले तरी त्यांना तोच आशीर्वाद. मग आज जर आम्ही ख्रिस्ताच्या बरोबरीचे दास आहोत, वचन आहे तुम्ही ख्रिस्ताच्या सोबतीचे वारस आहात. जो अभिषेक ख्रिस्तावर आहे तोच अभिषेक आपल्यावरती आहे. हालेलुया. जी कृपादान संत पौलाकडे होती तीच तुमच्या आणि माझ्यावरती देण्यात आलेत. ज्या अग्नी अभिषेकात पेत्र संदेश देऊन 3000 लोकांना प्रभूकडे बोलावतो, तोच अभिषेक देवाने तुम्हाला दिलेला आहे. तेच सामर्थ्य तुम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. तुमच्या मारामधून आज देव तुम्हाला एलिमला घेऊन आलेला आहे. हालेलुया. 70 लोक देवाच्या अभिषेकाने भरलेले. अभिषेक आला, संदेश दिला, अभिषेक गेला, संदेश बंद. जुना करार. परत येशू ख्रिस्ताने, बायबल सांगतं 70 जणांना कामगिरीवर पाठवलं होतं. किती जणांना? कोणी आमेन म्हणाल का? हालेलुया. 70 जणांना कामगिरीवर पाठवलं आणि त्यांनी सगळ्यांनी सेवा केली. ज्या वेळेस माडीवरच्या खोलीमध्ये 120 जणांवरती आत्मा उतरला, त्या 120 जणांचं जीवन त्या दिवशी बदलून गेलं प्रियांनो. तिथून पुढं ते मारामध्ये नाही गेले, त्यांच्या जीवनामध्ये एलिमच होतं, जिथं बरकत आणि आशीर्वाद आहे, शांती आणि समाधान आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आज तुमच्या जीवनातली परिस्थिती बदलायला तयार आहे. हालेलुया. काय प्रॉब्लेम घेऊन आज तुम्ही प्रभूकडे आलेले आहात? कुठल्या समस्यांनी तुम्ही त्रस्त आहात? आजची रात्र देवाच्या गौरवाची रात्र आहे. येत्या पुढच्या काही क्षणात तुमच्या प्रार्थनेची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. परमेश्वर तुम्हाला रिलोकेट करत आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करत आहे. परमेश्वर तुम्हाला त्या जुन्या भूमीतून काढून तो तुमच्या एलिममध्ये घेऊन येत आहे. जिथं तुम्हाला दुःख नसेल, त्या 70 खजुरीच्या झाडांचं काय वैशिष्ट्य आहे? वाळवंटात माझ्या देवाने त्यांचं तोंड गोड केलं. मी काय म्हटलं तुम्ही ऐकलं नाही, मला असं वाटतंय. ज्या वाळवंटात ते हतबल झाले होते, त्या वाळवंटात देवाने त्यांचं तोंड गोड केलं. देवाचा दास या नात्याने प्रॉफिटिक वर्ड तुम्हाला देत आहे. लवकरच तोंड गोड करण्यासारख्या सुंदर बातम्या तुमच्या जीवनात येत आहेत. हालेलुया. प्रभू तुमच्या जीवनातली परिस्थिती बदलत आहे. तुम्हाला गोड आणि चांगले अनुभव परमेश्वर देणार आहे. तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही इथं आले नाही, माझ्या देवाने तुम्हाला आज रात्री इथं आणलेलं आहे. हालेलुया. तुम्ही तयार आहेत का? या आपण एक प्रार्थना करूया. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद ईश. धन्यवाद ईश. हालेलुया. या आपले हात स्वर्गाकडे उंच करूया. तुमची अडचण, तुमची समस्या, तुमचा प्रॉब्लेम प्रभूला सांगा. प्रभू ती परिस्थिती आज बदलत आहे. धन्यवाद येशू. येशूच्या नावात बरकतीच्या ठिकाणी प्रभू तुम्हाला घेऊन येत आहे. समृद्ध अशा स्थितीत परमेश्वर घेऊन येत आहे. कुरकुर करण्याच्या दशेतून तो तुम्हाला बाहेर काढत आहे, त्या स्थितीतून बाहेर काढत आहे, तुमच्या दुःखातून बाहेर काढत आहे, तुमच्या तणावातून बाहेर काढत आहे आणि अशा ठिकाणात तो घेऊन येत आहे की जिथं तुम्ही देवाचा गौरव कराल. परमेश्वर तुमची परिस्थिती बदलत आहे. तयार व्हा. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. स्वर्गीय बापा, येशूच्या नावात तुझ्या चरणाशी येतो. आज हे वर झालेले हात तू पाहिलेस प्रभू. तुझा पवित्र रक्तळलेल्या हाताचा स्पर्श तुझ्या लोकांना कर. आज रात्री प्रत्येक बंधन तुटलं जाऊ दे, प्रत्येक अडखळण निघून जाऊ दे. तुझ्या दयेने, कृपेने सगळी परिस्थिती बदल प्रभू. तुझा दास या नात्याने प्रार्थना करत आहे प्रभू. थँक्यू जीसस. रिखा नामांतोरोनो शांदेरे हियांतोलोरो मासे केटे हिया. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद येशू.
धन्यवाद ईशू, धन्यवाद ईशू. माराचं पाणी कडवट होतं, पण एलिमचं पाणी गोड होतं. त्या गोड पाण्याच्या झऱ्याजवळ प्रभू घेऊन येत आहे. तुमच्या जीवनातली प्रत्येक परिस्थिती बदलत आहे प्रभू, परिस्थिती बदलत आहे. थँक्यू जीसस. रे बेसेकेटो ही अंतराबाना मानतो. ग्लोरी 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 हालेलुया. तुम्ही प्रार्थना करत आहात आणि मी पाहते की खूप देवदूत उतरलेले आहेत, अनेक देवदूत उतरलेले आहेत आणि ते काही हालचाली करत आहेत. येशूच्या नावामध्ये देवाने स्वर्गातून देवदूत पाठवले तुमचे मार्ग मोकळे करण्यासाठी. थँक्यू जीसस. हालेलुया. प्रभूचे दूत तुमच्या अडचणी दूर करत आहेत. जे प्रॉब्लेम तुम्ही फेस करत होते, उंच आणि सखल सपाट मैदान परमेश्वर करत आहे. मार्ग मोकळे केले जात आहेत, अडखळणं निघून चाललेले आहेत. थँक्यू जीसस. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. ओ री बा 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 सेखेटे ही आंथरोलो शांदे रे बे 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 सेखेरी खलारा नमांतो शांदे रे बे सेखेटे ही अंदरमा नमा. ओ हालेलुया 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 हालेलुया. बंधन तुटत आहेत, मार्ग मोकळे होत आहेत, आशीर्वादांवर आशीर्वाद येत आहेत. देवाच्या सामर्थ्याचा अनुभव घ्या. आजची रात्र आपलं स्थान रिलोकेट करण्याचं वेळ आहे. आजची रात्र देवाच्या गौरवाने भरण्याची रात्र आहे. येशूच्या नावामध्ये आपल्या समस्यातून बाहेर या. आजची रात्र देवाचं गौरव करण्याची रात्र आहे. येशूच्या नावात तुमचे मार्ग मोकळे करण्यात येत आहेत. येशूच्या नावामध्ये प्रभू अलौकिक काम करत आहे. थँक्यू जीसस. ग्लोरी. ओ रिबा बाबा 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 बा शांदे रेबे सेकेटो रिबाना मामांथो रोनो शाखाचे ही अंदराना. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. ओ धन्यवाद ईशू, ओ धन्यवाद ईशू, ओ धन्यवाद ईशू, धन्यवाद ईशू. रिखालारामांथो रोनो शांदेरे. ग्लोरी ग्लोरी ग्लोरी. हालेलुया. ओ धन्यवाद ईशू, धन्यवाद ईशू, धन्यवाद ईशू, धन्यवाद ईशू. थँक्यू जीसस. जीसस. हालेलुया. ओ धन्यवाद ईशू, धन्यवाद ईशू. हालेलुया. एक जमिनीवर पडलेलं पात्र मी पाहिलं की ज्याला तडे गेलेले आहेत. थोडा जरी धक्का लागला ते फुटून विखरून जाईल असं पात्र मी बघितलं. प्रभूने आपल्या पवित्र हातांमध्ये ते पात्र उचलून घेतलेलं मी पाहिलं. अलौकिक रीतीनं सुपरनॅचरली त्याच्यामध्ये मी तेल पाहत आहे. ते वाढत 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 त्या पात्राच्या किनाऱ्यावरून वाहून ते एका नदीप्रमाणे वाहू लागलं असं मी पाहत आहे. देवाचा दास या नात्याने डिक्लेअर करतो, आज नंतर तुमचं जीवन रिकामं राहणार नाही. येशूच्या नावात तो एम्प्टीनेस प्रभू भरून काढत आहे. ज्यांना एकाकी पडल्यासारखं वाटत आहे, प्रभू माझं कुणी नाही, प्रभू तुम्हाला आज उचलून आपल्या हातात घेत आहे. प्रभू तुम्हाला विखरू देणार नाही, प्रभू तुम्हाला तुटू देणार नाही, तर ओसंडून वाहण्याचा अभिषेक तुमच्या जीवनावरती येत आहे. येशूच्या नावात स्वर्गीय बरकत प्राप्त करा, आशीर्वाद प्राप्त करा, प्रभूची कृपा प्राप्त करा. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. ओ धन्यवाद ईशू. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. प्रभू तुला धन्यवाद. आज आमची प्रार्थना तुझ्या पुढे सादर झाली. धन्यवाद प्रभू, आमच्याशी तू बोललायस, तू आम्हाला अभिषेक केलास प्रभू की आमचं डेस्टिनेशन आम्ही गाठावं. तुला धन्यवाद देतो. आमची प्रार्थना आज तुझ पुढे सादर झाली. सहाय्य कर, मदत कर, तुझं गौरव होऊ दे राजा. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते. ऐक. आमेन. आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद. जोरदार टाळ्या.